पण रावणाला मारताना रामानं माणसाची मदत घेतली नाही, वानरांची घेतली. माणसाची का घेतली नाही? रामचंद्राने तेव्हा अभ्यास केला होता. ही धोकादायक अवलाद आहे, ही 90 वर बदलणारी अवलाद आहे, ही आपल्याला पुलाखाली नेऊन घालील. यांच्या नादी लागण्यात मजा नाही. हे 100ची पेले तर कोणालाही घोडा लावतील. आपलं युद्ध तसंच राहील. त्या म्हणून पशु हा नीतीनं जगणारा असल्यामुळं त्यातल्याच वानराच्या कुळाचं ग्रामदैवतात रूपांतर झालं. अभ्यास करा. ज्या वानर कुळाने रामाची सीता आणून दिली आणि रामायण बलाढ्य केलं, त्याच कुळातला ग्रामदैवत ग्रामरक्षक म्हणून हनुमान झाले. हनुमान हा मारुतराया हे कुलदैवत नाहीये, ते ग्रामदैवत आहे आणि तो त्या गावचा रक्षक आहे. मग रावण आला, रामाने मारलं, मग रावण रामाला मारू का शकला नाही? तर उत्तर असं आहे, रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती. आणि आसुरी संपत्ती कधीही दैवी संपत्ती पुढे टिकू शकत नाही. हे तुम्ही पैसे कमा, पैसे हे कलियुग आहे. पाप करा, पापाची आहे काही नाही. पण वाक्य इंदुरीकेचं ध्यानात ठेवा. 4 वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला, म्हणजे घुसायला अभंगात. एक, कर्माला माफी नाही. पाप करा, पापाची आहे काही करूच नका. तुम्हाला जेवढं माझ्यातल्या वाणी वागता येईल तेवढं वागाच. सोमवार करू नका, एकादश करू नका, चालू द्या. पाप कराच, पण जाताना टॅली मारून जावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या, कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या, 31 मार्च शिवाय कॅलेंडर पुरं होत नाही हे ध्यानात ठेवा. पाप करा. एखादी पतसंस्था तळासकट आणा, एखादा कारखाना पार नाटासकट इका हाना. काढा टक्का, घरकुलात टक्का काढा, मुरमात टक्का काढा, खडीत टक्का काढा, संडाच्या भांड्यात टक्का काढा, भांड्यातल्या मालात टक्का काढा, अंगणवाडीच्या घुगऱ्या इका, चालू द्या. पण फायनल वाक्य, कर्माला माफी नाही. करा, मजा करा. 100 पोरं ज्या भीमानं एका धनक्यात मारली, हे ध्यानात ठेवा. कौरवांचं कुल सुद्धा शिल्लक तुला नाही. कौरवांचं, पांडवांचं, कुणी आपलं कौरवांचं भीमाने 100च्या 100 मारली. पण एक ध्यानात ठेवा, भीमाला सुद्धा निज धामाला जावं लागलं, हे ध्यानात ठेवा. अख्खे कौरव मारले. तुम्हाला उलट ऐकायचं का? भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे, तरी तू शिवरात्रीला 90 आणतो भाई. तू नालायक किती आहे? तुझ्याकडे काय गाजर? भारताचा सम्राट, नीट वाक्य आहे का? भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. आणि ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्या बाळाच्या समाधीला देव रडले. हो, देव रडले. 22 वर्षाचा बाळ आहे. या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. या विश्वात सगळ्यात कोवळं बाळ जर कोणतं असेल तर ज्ञानोबा आहे. आणि या विश्वातल्या सगळ्या संतात ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ना आईचा आधार, ना बापाचा आधार, ना प्रेमाची भाषा, ना मायेचा हात. अरे मायेचा हात नव्हता, प्रेमाची भाषा नव्हती, पाठीवरून हात फिरवायला या विश्वात कोणी नव्हतं. हो, या विश्वात कोणी नव्हतं. काय बाळ होत. आणि तेच बाळ विश्वाची आई ठरलं. काय बसा तिथे जातात. काय बाळ आहे, काय बाळ आहे. त्या बाळाचं
ते विश्वाची आई ठरलं. ज्ञानाबाई पुढचं वाक्य ऐका. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. पुढे सांगू का, जे विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. 22 वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर विश्वाचा बाप धडधसा रडला. देव रडले, हो देव रडले, देव रडले, यात काय नवाला आहे. आई साहेब धडधसा रडल्या. आई साहेब उत्तर सांगू, धृतराष्ट्र जळून मेला आणि माऊलीच्या समाधीला देव रडला. कर्माला माफी नाही. गाथा पाण्यानं तारला पण माणसानं पाण्यात टाकला. डोकं नीट ऐका. आणि गाथा का लिहिला तर भणकेला अवलादीचा माथा जागेवर यावा म्हणून गाथा पाण्यात टाकला. हा माथा इतका नालायक निघाला, यानं गाथा पाण्यात टाकला आणि आता माथा तसाच तुला. पण एक ध्यानात ठेवा, गाथा पाण्यात टाकला पण पाण्यानं बुडवला नाही. पण ज्याने छेड केला त्याला आरती द्यावी लागली, हेही ध्यानात ठेवा. ज्याने तुकोबरायचा छळ केला त्याच रामेश्वर भटाने ज्ञानोबाची आरती लिहिली. कर्माला माफी नाही. सख्या बहिणीची 6 पोरं सख्या भावानं जेलमध्ये दगडावर आपटली. एक पोरग सुद्धा स्तनाला लागू दिलं नाही. एक पोरग स्तनाचा पाना फुटलेली आई फक्त बाळाक पाहत होती आणि बाळ मरताना आई पाहत होती. बाळ मरताना मारणारा सक्का भाऊ होता. आणि 7वं बाळ जेव्हा योग माया गेली आणि 8वं बाळ जेव्हा जन्माला आलं महाराज, तर ते बाळ सुद्धा टोपलीत बसून पलीकडे गेलं. पण या आईचं दूध नाही पेलं महाराज, नाही पेलं. जगाचा बाप टोपलीत बसून पलीकडे गेला. पण ध्यानात ठेवा, त्याच भाच्यानं मामाचा कार्यक्रम केला. कर्माला माफी नाही. तुम्ही बांध कोरा, दुधात पाणी घाला, चालू द्या, हायगाई करूच नका तुम्ही. 100 रुपयाची प्या मोटरसायकल वाल्याला गाठवा, त्याला घोडा लावा, त्याचा मोबाईल काढून घ्या, त्याच्याकडून 1000-500 काढा. पण कर्माला केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोग आले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोग कर्माला माफी. पार आपलं कीर्तन ऐकून गेला एवढं पाठच करायचं. 3 ओव्या तर गेल्या डोक्यातून, राहिल्या ना. कर्माला माफी नाही. पुढचं वाक्य ऐका आणि उत्तर तुम्ही द्यायचंय. आता मी 2 मिनिटं देतो सगळ्यांना. महिला एवढे महिला पुरुषांना मी 2 मिनिटं देतो सगळ्यांना. उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतो, स्वतःसाठी, तुमच्यासाठी, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा आतापर्यंत फायदा घेतला काय? नाही. तुम्ही पोरांसाठी कमवता. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापाने बोटवर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार.
नाही मग तुम्हाला हे कुठं नाही करायला सांगितले कोणी? पहिला प्रश्न फेल गेला. आता दुसऱ्या प्रश्नाला मी तुम्हाला 10 मिनिटं देणार आहे. टाळ करेल सगळं, पखवादे बिखवादे सगळे इने करी बिने करी. मी तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेल्यावर. करेक्ट. जिवंतपणे तर काही घेऊ शकत नाही. का? 50चे झालोय. नीट आहे का? 50चे पटापट मला 50चे झालंय. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मुळ्याचा ठणका चालूच आहे, मुतखडा वळवळ वरपते, झोपताना गोळ्यांचा डबाचे, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं नाही होत. डोकं बंद झालं तुमचं. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय? तिसरा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला इथं अमृत देतो. अमृत बाटलीत अमृत आणलं मी तुम्हाला. मी आता अमृत पाजणार. तुम्ही अमृत पेल्यावर अमर होणार ना? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अमर होऊन इथं तुम्ही राहून करणार काय? तुम्ही फक्त काड्या करणार, काड्या करणार, कुटाळे करणार, चांगली कामं बिघडून देणार. एक वाक्य सांगा. शहाण्या माणसानं कलियुगात जास्त दिवस राहू नये. काय नाही काय नाही, तिकडे लक्षच नका देऊ. बिडूक बिडूक असेल काहीतरी. ए राहू दे. तुम्ही काय उठले आता? ते त्यांचं ते पाहतील, तुम्ही माझा खाली. ते तुम्ही उठलं की तुळी उठल. बसा खाली. असू द्या, काय असायचं ते चिदंबर स्वामींना आपण पाहू. बसे. विठाला विठाला. काहींची आयडिया राहते कीर्तनाला बसलो, जागा कमी राहते आणि थुकायला जागा राहत नाही. इचू इचू. चला गेलो बॉम्ब. फिट बसलं कीर्तन. तुम्हाला लिंक लागली ना अभंगाची, मग सोपं झालं. शहाण्या माणसानं बस खाले. शहाण्या माणसानं जास्त दिवस राहू नये. तुमचं काय मत आहे? इकडे लक्ष देत काय नाही तिकडं. खरं आहे का खोटं आहे? आता त्याच्या पुढं सांगितलं ना तुम्हाला पटणार नाही. 70च्या पुढं राहूच नाही. लईत लई 70. तुमचं काय मत आहे? 70च्या पुढं लाचार जग नाही. लाचार. कुत्रीवाणी बायको धावती. कुत्रीवाणी. कुत्री तरी पिसाळ्यावर धावती. काय त्या जगण्याला मजा आहे का? नातू नागपुडीत बोट घालत, मिशा वडीत. काय हो काय राहायचं लई दिवस. पण असं राहायचं का आपण गेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जायचं. म्हणून एवढे अभंगातले मुद्दे संपले. आता 3 परिणाम पाळायचे आणि अभंगाला सुरुवात झाली. आता तशी कीर्तनाला सुरुवात झाली. आता फटाफटा बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न सुरू झालाय आता. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला. काकड्याच्या मालिकेतला काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा अभंग आहे. पहिलं माझं वाक्य आहे, पटलं तर हा म्हणा. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण काकडाने हरिपाठ केला तर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न. काकडा आणि हरिपाठ जर केला तर मोक्षाचा आनंद 3/5/2025 ला सुद्धा मिळतो. तुमचं काय मत आहे?
फायनल फायनल फायनल. मेल्यावर काय होईल हा प्रश्न वेगळा आहे. स्वर्गात काय आहे मला माहित नाही. मी सांगितलं असतं मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्हाला 3 शब्द सांगू का. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत रहा ये वैकुंठ आहे. आणि तडफडून मरा हा नरक आहे. अंतकाळी ज्यांच्या स्वर्गात जाऊ किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे. पटतंय का बघा. पटतंय का बघा. आता समजा मी मेलो, मरायला लागलो, मी मरायला लागलो. माझं डोकं माझ्या पोरीच्या मांडीवर आहे. म्हणजे त्याने मला काय दिली मांडी. कुणी पोराने. आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना पाणी टाकून. अरे मारणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध देत जा. अरे त्याला मारताना तरी सुईचं मरू द्या. तुम्ही यांचं नाही काही. तुम्ही काय तुझ्या बापाच्या घरून म्हैस आणली का तो पिऊ दे ना त्याला एखादा गालास. मरणाऱ्या माणसाला उलट ग्लासभर दूध तापून ठेवावं, गार करावं, जेव्हा मागेल तेव्हा द्यावं. काय तो परत दूध प्यायला येणार आहे. आता माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी मरायला लागलो. मग मी आता माझ्या पोराला मांडीवर घेतले काय मी ओवी सांगणार आहे का. का श्लोक सांगणार आहे का त्याला. मी त्याला काय सांगणार आहे. सगळ्या उधाऱ्या गोळाकार. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि आपलं कचेरीचे भांडण चालू आहे त्याच्यात माघार घ्यायची नाही. भले 10 गुंठे जमीन गेली तरी. आणि तो जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही. आणि मेलो आता स्वर्गात जाईन का. काय काम आहे स्वर्गात जायचं. सरळ सांगा. हसत आता तुम्ही 1 मिनिट तरी तुम्हाला कशाची आठवण येते का माया पुढे बसलो. स्वर्गात आहे तुम्ही. पप्या नाही, पप्याची आई नाही, काही नाही, काही नाही. बाबा एक बाबा. हसत हसत जगायचं. आता हसत हसत जगायला आनंद मिळेल पण मोक्ष मिळेल. पण हरिपाठ आणि काकडा केला तर. आता पाया पडून एक वाक्य सांगतो. हरिपाठ हा ग्रंथ नाही. जरा पोरं नीट आहे का. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि आज आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही कारण अभंग काकड्यातला आहे. हरिपाठ संपला. काकडा महिला पुरुष जाऊ दे. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले संसार होणार आहे त्यात काही एवढं कौतुक नाही. पण थोडी आध्यात्मिक शक्ती स्वतःच्या तनमध्ये तयार करा. कधीतरी 10 मिनिटं रामकृष्णारी म्हणा. कधीतरी एखाद्या देवाची आरती दिवसभरात करा. अहो या गचपणांसाठी तुम्ही किती जरी केलं काय तुम्हाला प्रॉफिट आहे. काय फायदा. काय फायदा आहे. आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा. पोरं नालायक निघतील एवढी इस्टेट कमवू नका. कशाला जग महाराज. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण करायचा. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण बांधायचा, जमीन आपण करायची, सायपण आपण करायची, लेवल आपण करायची, पोराला शिकवायचं आपणच, त्याचं लगीन आपणच करून द्यायचं. मग त्यानं करायचं काय नक्की. त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस. काहीच करायचं नाही. आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं एवढाच आपला पुरस्कार. पोरांना काहीतरी करायला शिल्लक थोडा. आपण पाप केलंय का. पोरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कळू द्या. तुमचं काय मत आहे. आज 2 महिने झाले 12वीचे पोरं मोकळे आहेत. अजिबात ह्या नालायकांना फुकाट भाकरी घालायच्या नाही घरात. अजिबात नाही. यांना टर्नर फिटरच्या हाताखाली ठेवा. यांना पंक्चर काढू द्या. यांना दारीगारी विकू द्या. यांना 100 रुपये कमवायला.
100 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. तुमचं काय मत आहे? कळू द्या ना. आज 17 मार्चला 10वीचे पोरं मोकळे झालेत, म्हणजे 1.25 महिना झालाय. यांना पंक्चर काढू द्या, गाडी गाडी कुद्या, कुल्फी कुद्या. 100 तुम्ही कमवा, तुम्हालाच घ्या, पण समोर कमवायला काय लागतं हे कळू द्या. त्यांचे पैसे आपल्याला नको आहेत, पण आपल्या पोरांना फुकाट खायची सवय लागल्यामुळं त्यांनी वाटोळ केलं घराचं. तुमचं काय मत आहे? आणि तिला खत पाणीच आहे. सगळ्यामध्ये पोरं बिघडवायला नंबर 1 आईच. पोर दारू प्यालं तरी आईला लाज नाही, पोरानं काही केलं तर आईला काही वाटत नाही. आणि मग सुनानं खसकावली का, आता माझ्या जगण्यात मजा नाही, मी एवढं घ्यायला आलो, मरावत मरण येत नाही, आणि आता मला म्हणती घरात नको राहू. म्हणून काही बायांनी पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. कशी जिरली. जिनं भावाची केली ना, ती महिनाभर अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. दिंडी आहे का नाही? अशा 3 जणी दिंडीत तयारी. यंदा 1-2. हो, महिला म्हणलं काही झालं तर तो भाऊ आहे, तिचा बाप आहे तो पोरीचा. उद्या लग्न झालं तो बाजू पोरीची घेईन का तुमची घेईन? मग एवढी अक्कल नको? तो पोरीचा बाप उलटा म्हणतो माझ्या गुड्डीचं काय नाही बरं का, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक आहे. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून चांगलीच आहे. 10वीला असतानाही 2 वेळा पळून गेली. पण माझ्या गुड्डीची पहिल्यापासून तक्रार. हसण्यावरी नेऊ नका, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे महाराज. मी फक्त खरं बोलतो, एक, आणि मला कोणाची लाल करता येत नाही. म्हणून मी आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे खायचे, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे आपलं रक्त आहे. शर्ट फाटला ना, फाटू द्या ना. कपडे फाटलेत ना, फाटू द्या. नाही, फाटू द्या कपडे, काय फरक पडला? शरीर जाणार आहे, ते कपड्याचं काय घेऊन बसले तुम्ही? फाटके कपडे घालणं हा कमीपणा नाही, पण चांगले कपडे घालून मोठ्याची बुट चाटणं हा कमीपणा आहे. बुटाची पॉलिश करणं हा कमीपणा नाही आहे, बुट चाटून जगणं हा कमीपणा आहे. हे बघ, गरिबी आणि श्रीमंती सोडून 2 गोष्टीचं सोडून तिसरं काही नाही. आणि शर्ट फाटल्याने फरक काय पडला? चप्पल तुटल्याने फरक काय पडला? अरे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला जर ग्रहण आहे आणि शीतल करणाऱ्या चंद्राला जर आमुष आहे, तर तुम्ही मानव आहेत, कमी जास्तपणा होणारच आहे. काय फरक पडला? मग कमी जास्तपणामध्ये जो अपमान मानतो तो मूर्ख माणूस आहे. थोडं फार होणारच आहे ना. आज महाराज 20 वर्षात 42 आणि 43 वर तापमान गेलं नव्हतं. एवढी माता तापली, पृथ्वी माता तापली की नाही मला सांगा? पण तिने सहन केलाच ना. मग पृथ्वी जर सहन एवढी हीट सहन करू शकते, तर आपण जीवनात थोडे चढ उतार का सहन करू शकत नाही? एका दिवशी नसेल कालवणाला तेल, एका दिवशी नसेल घरात चहा, संसार आहे तो.
मग त्याच्यावरून भांडण मारामाऱ्या करायची काय काम आहे? कमी जास्त होणारच आहे ना. आज 10 वाजता घराच्या बाहेर कोणी निघत नाही. खरंय का खोटं? पृथ्वी सहन करते. मग पृथ्वी जर सहन करते तर ती आपली आईच आहे ना. मग तुम्हाला एवढं काय दुःख आहे? बापाची पेंट तर फुकाटच खायचंय सगळं. म्हणे मला त्या पोरीने धोका दिला आणि तेव्हा माझी जिंदगी बर्बाद झाली. अरे ही प्रियशी प्रियशी ही सगळी लबाडांची टोळी आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती प्रेम करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तुला कोणी सांगितलं प्रेम करते? या जगाची एकच व्याख्या सांगू का तुम्हाला? लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात फक्त पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. कोणत्याही प्रियकरानं मला सांगायचं 2-4 प्रियकर बसले, मी उभा करून नाव सांगन. तुमच्या हॉटेलचं बिल कधी प्रेयशीने दिलं का? देणार तेव्हा नाही मानला तो गप्पा. देणारच नाही. विनोद समजू नका. मला थोडं मागे नेऊन परत पुढे आणायला जाऊ नका. मला पुढे जायचंय. काकडा आणि हरिपाठ केल्यावर मोक्ष नक्की मिळतो. इथं आपण होतो. आता हरिपाठ हा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आहे. तो विषय आजच्या कीर्तनात नाही, कारण अभंग काकड्यातला आहे. झालं. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. म्हणून मी महिला मंडळ मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. सांगू? महाराज म्हणून ऐकवा, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका. पण माझं एक वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. 30 रुपये खर्च करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. फडकं घ्या, फडक्याने झाकून ठेवा. हळद कुंकू फडक्याला व्हा आणि रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 1 महिन्यात तुम्हाला जर नाही ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार झाला तर मग त्याला भेटा. ज्ञानेश्वरी येते. काय मत आहे तुमचं? ज्ञानेश्वरी येते. हे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आहे हा ग्रंथ नाही आहे, हा विश्वाची आई आहे. कृपा करी हरी. आणि आता काकड्यातले अभंग आहेत. आणि काकड्यातला अभंग भोपाळीतला आहे. पटापटा बोलायचं तुम्ही. आता महिला म्हणलं देवाला 2 मुली आहेत. किती किती पुरी? हे बरे नेट बस. किती मुली आहे देवाला? तुला काय माहिती? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. पहिल्या पुरीचं नाव विरहिणी, बोल जा. दुसऱ्या मुलीचं नाव भोपाळी. सावध राहा बरं का. आता पहिली पोरगी कोण आहे ऐका. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच ना. नाही नांदू शकत का? ज्याला शरीर दिलंय तो जर, ज्याला सर्वस्व दिलंय तो जर मापात नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे? गाडी घेणं. हॅलो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची तू? हॅलो मला मुलगा झाला. आतापर्यंत कोणाला झालाच नव्हता. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? काही मिरवणूक काढायची का? साखर वाटायची हाती होतो, क्रांती केली का काही? अरे हलकटा तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठे. पहिली पोरगी संपली. त्या पोरीचं नाव काय होतं? विरहिणी. करेक्ट. आता दुसरी जी पोरगी आहे तिचं नाव काय आहे? भोपाळी. आता भोपाळी पोरगी कशी आहे? नवरा खास आणि सासू सासरी खराब. आता तुम्ही नांदायला तयार आहे का? वा मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे.
आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं नाही म्हणते. जात नाही. आणि अजून गेला कबूल झालं. नाही. नाही. आता ती पोरगी कोण झाली? भुपाळी. तिचा नवरा खास आहे. आता नवरा खास असल्यामुळे त्याला यांची काही गरज नाही. आणि ती ह्या गावात जन्माला आली. या नीट आहे का बरं का? ह्या गावात हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे. थोडा चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. हा, तुला आहे गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बर गर्लफ्रेंड. आणि त्याच्या प्रियशी लय डोकं लय खाजवावं लागतं आपल्या कीर्तनाला. ती मन आहे आणि त्याची प्रियशी इच्छा. कोण आहे? इच्छा. आणि हे दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात. मन पडलंय तिच्या प्रेमात, ती पडली हिच्या. पण घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हागडी नपुसक आहे. कोण? कोण? मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना. आता पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला नाही, बापाला नाही, मैत्रिणीला. करेक्ट. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. लई किचकट बरं का. आता हिचा नवरा कोण आहे? भुपाळी आहे. हिचं लग्न झालं नाही. ती आली ह्या गावात जन्माला. आणि तिच्या बापानं असं ठरवलं पोरगी ह्याच गावात द्यायची. ह्याच गावात म्हणजे गल्लीतल्या गावातच द्यायची. गावात द्यायची. आणि ह्या गावात एक नवरदेव त्याने सापडवला. कुणी? ती पोरगी आहे पांडुरंगाची. तिचा बाप आहे पांडुरंग. आई आहे रुक्मिणी. बहीण आहे, भाऊ आहे पुंडलिक. आणि बहीण आहे चंद्रभागा. याची याचा बाप पांडुरंग आहे. याची आई चंद्रभागा आहे. याची बहीण चंद्रभागा आहे. याची आई रुक्मिणी आहे. आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. आणि त्या पुरीला गावातच द्यायचं ठरलं. आणि सापडालो नवरदेव. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजो बरं का. काय काम? आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट आहे का? आणि डोळ्यावाट बाहेर पडला का तो मनापर्यंत जातो. आणि डोळा आणि मन एकत्र आलं का ही 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं नव्हतं करायला लागत. ज्ञानेश्वरी गाथा इथं चालत नाही. हा, माणसं म्हणतात तो लई टपुर्या मानेची माळ घालतो. नाही, तुम्हाला माहित नाही. शरीरातला काम खवळला तर तो 7 गोष्टी करतो. ऐका कोणत्या? 1. कामाला वय नाही. 2. कामाला नाथ नाही. 3. कामाला जात नाही. 4. कामाला कुळ नाही. 5. कामाला शील नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. आणि एकदा काम शरीरातला खवळला का तो काय करतो? धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा. केला ब्रह्मया समाधेरा, केला ब्रह्मया समाधेरा, ब्रह्मया समाधेरा, केला ब्रह्मया समाधेरा. चंद्रा सीताराम, चंद्रा सीताराम, चंद्रा सीताराम, चंद्रा सीताराम.
काम. हा कोण झाला? गेलं बॉम्बाला सगळं. नवरी कोण? हा फीट पाठ करा. नवरी कोण? भुपाळी. नवरा कोण? काम. काम कोण आहे? काम. आता काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? ए पुरी, नवरीची आई तुझी कोण? ए तुझ्या बायकोची आई तुझी कोण? आत्या. कोण? सासू. करेक्ट. आता इथं नवरी कोण आहे? भुपाळी. नवरा कोण आहे? काम. आता काम नवऱ्याच्या नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई. तिचा हरभरा बाई, तिचा हरभरा बाई, तिचा हरभरा बाई. वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्यानं, नवरी भुपाळी, नवरा काम, सासू वासना. आता सासऱ्याची सासू झाली कशी आहे? ऐ नवरी भुपाळी, नवरा काम, सासू वासना. वासनेचा नवरा हिचा कोण? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ दंभ पार्टीला तगडी आहे. नवरा गेलं बॉम्बाला. नवरी भुपाळी, नवरा काम, सासू वासना. करेक्ट. आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? दंभ. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू डोक्यातून गेलेला प्राणी आहे. तुला कोण सांगितलं महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. प्युअर याडा आहे तू, प्युअर. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख. तू कोण आहे? आणि मी नावाचा रोग 80% लोकांना झालाय. हा. आणि ज्यांचा मी गेला त्यांना चिदंबर स्वामी म्हणतात. परमार्थ हा गप्पा मारून होत नाही. नवरा येतो काम, सासू आहे वासना. आज वाईट वाटेल लोकांना, माझी तुमची पहिलीच गाठ आहे. मी खरं बोलत असल्यामुळे मला परत कोणी बोलित नाही. म्हटलं तर ही शेवटची भेट. पण पाया पडून सांगतो तुम्हाला, 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झाले. बोला तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही कोणी. ज्या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. तुमचं काय मत? आम्ही बोलतो क्लिप, आम्ही बोलतो बातमी. आणि ध्यानात ठेवा, हे मोबाईल वापरणारी जी पोरं आहेत यांचे जे ग्रुप आहेत, ग्रुप, या ग्रुप आणि त्यांच्या खालच्या कमेंट्स यांनी गावांमधले 50% कामं थांबवलेत. आणि ग्रुपवर कोण बोलतं माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची दानत नाही तोच बोलतो. पाया पडून सांगतो, ग्रुपवर बोलणं बंद करा, तोंडावर बोलत जा, त्याला पर्याय निघेल. खरं खोटं बोला, पर्याय निघेल ना. हे बा थोडंफार वेळ जाईल पण त्याला पर्याय. 4 जणांमध्ये तो मुद्दा मांडीचा, पण त्याने पर्याय निघेल. एखाद्याने सुंदर मंदिर, आता हे सुंदर मंदिर झालं, एवढा मोठा कार्यक्रम झाला, आपल्याला कीर्तनाला यायचं नाही एवढं का?
पण असं काहीतरी बोलू नका की माणसांच्या भावना कमी होतील. ते ग्रुपवर जे कमेंट्स टाकणारी लोक आहेत ना, कमेंट्स टाकणारी खाली, आता समजा मी सिस्टीम वाल्याला म्हणलं आवाज वाढव, मला कमी पडला, आज विषय मिटला करायला मिटला. पण क्लिप करणाऱ्याने लगेच अशी करायची, इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकलंय, लगेच खाली कोणीतरी झक मारायची, इंदुरीकर नालायकच आहे, त्याची तारीखच कशाला घेतली. या कमेंट्स टाकणारे एकदा खोब्यातून काढले पाहिजे. तुमचं काय मत? आणि ज्यांना आतल्या चड्ड्या नाही ते कमेंट्स टाकतात. गावात मंदिर बांधायला काढलं, सहभाग घ्या. शाळा आता जूनला शाळा उघडतील, मग करा ना ग्रुप. का जून मध्ये शाळा उघडल्यानंतर ठरवा सगळ्या गावातल्या लोकांनी शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्याचे मोबाईल 15 जून पासून शाळेत बंद पाहिजे. करा ना निर्णय. चुकीचा आहे का बरोबर आहे सांगा मला. महा निर्णय करा ना, याला ग्रुप करा ना. शाळेला झाडं लावली पाहिजेत, याला ग्रुप करा. आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. तुमची माझी लाख दुश्मनी असेल पण धर्माला आपण एकत्र आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात मंदिर बांधायचं एकत्र पाहिजे, सप्ताह करायचा एकत्र पाहिजे, जत्रा करायची एकत्र पाहिजे. तुमच्या माझ्या दुश्मनी नको. तुमचं काय मत आहे? थोडेफार मतभेद असणं साहजिकच आहे, पण धर्माच्या बाबतीत आणि विकासाच्या बाबतीत तुम्ही मी एकच पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? आज 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेले, त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. कीर्तनात बसलेले 10 लोक असे आहेत, शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले, इथं बसलेत आत्ता माझ्या पुढं 3 जण आहेत. नावा सगळं सांगत, नावा सगळं. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये.